नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे प्रमुख तसेच कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। याचबरोबर पॅनलच्या अन्य उमेदवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून पॅनल प्रमुख तसेच कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। याचबरोबर जयवंतराव भोसले सहकार पॅनलमधील अन्य उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी कारखान्याचे शेतकरी सभासद आणि जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज भरल्यानंतर बोलताना चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले की गेल्या 5 वर्षात सभासदांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले। कारखान्याच्या विकासाबरोबरच शेतकरी सभासदांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले असून याच कामकाजाच्या जोरावर सभासद यावेळी अधिक मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे। आज 65 वर्ष झाली तरी महाराष्ट्रातला एक आदर्श कारखाना म्हणून त्याची ओळख आहे। आज ह्या इलेक्शनला जात असताना गेल्या 5 वर्षामध्ये सभासदांच्या जेवढ्या अडचणी होत्या त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। ऊस लवकर जावा म्हणून कारखान्याचं एक्सपान्शन झालं आहे, नूतनीकरण झालं आहे, विस्तार झालेला आहे आणि याच्यामुळे सभासदांच्या मध्ये एक चांगला आम्ही विश्वास तयार केलेला आहे। माझी खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीसारखं इथं आम्ही प्रचंड मतांनी आम्हाला निवडून दिलं, ह्या वेळेलाही याच्यापेक्षा काही वेगळं चित्र बघायला मिळणार नाही। उलट तुम्हाला ह्या मतामध्ये वाढच झालेली दिसेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे। तर आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनीही गेल्या 5 वर्षातील संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले। कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने प्रगती केली असून शेतकरी सभासदांचा विश्वास जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळे या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास देखील आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी व्यक्त केला। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या वतीनं आमचे नेते आदरणीय सुरेश बाबांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र जमलेलो आहोत। सुरेश बाबांबरोबर जे निवडक सहकारी ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये केलेलं आहे, काही अनुभवी लोक, काही नवीन लोक, अशा सगळ्या लोकांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं शेतकरी सभासदांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनलला खूप मोठं घवघवीत यश दिलं होतं आणि या निवडणुकीत त्याच्यापेक्षा मोठं यश संपादन करून घेण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सभासदांच्या जोरावर कौल मागत आहोत। मला खात्री वाटते की ज्या पद्धतीचं कामकाज मागच्या 5 वर्षामध्ये संचालक मंडळाने केलेलं आहे त्या कामकाजाच्या जोरावर, पारदर्शक कामावर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर देणारा, वेळेत ऊस नेणारा, जास्तीत जास्त ऊसाचं गायब करणारा अशी एक नवीन ओळख कृष्णा सहकारी साखर कारखान्याची जी निर्माण झालेली आहे त्या ओळखीमुळं आज एक खरं वेगळं वातावरण कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर का बघितलं तर ह्या पॅनलकडे खूप मोठी गर्दी निवडणुकीमध्ये उभं राहण्याच्या दृष्टीनं आहे। लोकांना खात्री आहे की हे पॅनल खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आणि त्यामुळं खूप मोठी गर्दी जरी असली तरी सुद्धा त्याच्यामधनं 21च लोकांना आपल्याला संधी देता येणार आहे आणि त्यामुळं लोकांची आम्ही समजूत काढलेली आहे की ज्याला संधी मिळेल त्यांनी निश्चित निवडणुकीला सामोरे जायचं आहे। ज्याला संधी मिळणार नाही त्यांनी सुद्धा निराश व्हायचं नाही। इतर संस्थांमध्ये कुठेतरी जयवंतराव भोसले सहकार पॅनलसाठी जे जे योगदान देतील त्या लोकांना कुठेतरी संधी देण्यात येईल आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। मला खात्री वाटते की महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मतानं
सहकारामध्ये निवडणूक जयवंतराव भोसले सहकार पॅनल जिंकेल.